प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियांनो, मी की देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं. म्हणून आपण डायरेक्ट आज विचारातून काही तुम्हाला बोलणार नाही. वेळेअभावी डायरेक्ट वाचनाकडे आपण येऊया. स्तोत्र संहिता 20वा अध्याय 9वे वचन. हे परमेश्वरा, तारण कर, आम्ही धावा करीतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. प्रार्थना करूया. प्रार्थना करू बाळगू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करते ईश्वराचे बाप्पा, आतापर्यंत सांभाळलं समजूतला धन्यवाद देते. ओ येशू ख्रिस्त, आज होणारी भक्ती तू आशीर्वादित करते. समजण्याचं बुद्धीच्या तुरे तू आम्हाला दे. ओ ईश्वराचे बाप्पा, तुझे वचन सांगत असताना साहेबांच्या मुखाला तू स्पर्श कर. ओ ईश्वराच्या शब्द त्यांचे नसत तर तुझे असू दे ईश्वराच्या, आणि तुझ्याच नावाचं बरोबर बाप्पा. समजण्याचं बुद्धीच्या तुरे इथे बसले प्रत्येकाला पुरव. ही भक्ती तुझ्याच आणि तुझ्याच नावात आश्रय कर. तू म्हणतो जेथे दोघी किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. तो आमच्यात आहेच असा आमचा विश्वास ईश्वराचा, आणि तो विश्वास तू पूर्ण करायला देवी म्हणतो. धन्यवाद. छोटीशी प्रार्थना दादा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड पवित्र म्हणून तिथे. आमेन. प्रियांनो, पंडित रमाबाईच्या भाषांतरामधून मी या वाचनाला घेतलं, परंतु आपण जे वाचलं ते आरबी किंवा ओवीच्या बायबलमधून वाचलं. पंडित रमाबाईने असं लिहिलेलं आहे, मी आपल्या पापापासून स्वच्छ झालो आहे. त्याच्यात लिहिलंय, आपल्या पापाचे मी शालन केले. आता शालन या शब्दाचा शब्दशः अर्थ पंडित रमाबाईंनी स्वच्छ, म्हणजे मी माझ्या पापापासून स्वच्छ झालो आहे. म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये होईल तितकं पाप न करण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याकडून न कळत का होईना पाप होणं हे साहजिक आहे, परंतु जेव्हा बुद्धी आपल्याला सांगते ना की हे जे करत आहे हे पाप आहे, या प्रक्रियेपासून हा जो व्यक्ती बोलत आहे ना, मी आपल्या पापापासून स्वतःला स्वच्छ केले आहे. प्रियांनो, आम्ही ख्रिस्तामध्ये चालत असताना आमच्या चालण्याची प्रक्रिया अशीच असली पाहिजे. होईल तितकं, शक्य होईल तितकं आम्ही पाप न करण्यापासून स्वतःला आवरलं पाहिजे. आणि देव बाप्पाची बायबलमध्ये येशू ख्रिस्तानी 2-3 ठिकाणी काही मोठे चमत्कार केले, त्यांना हीच आज्ञा दिली, यापुढे पाप करू नको. लहान आजार पण बरे केले, त्यांना पण येशू ख्रिस्त हेच म्हणला, यापुढे पाप करू नको. करशील तर तुझे पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. प्रियांनो, आमच्या देव बाप्पाला पाप आवडत नाही, आणि सैतान हा नेहमी पापाच्या वश मध्ये चालणारा आहे. आज लुसिफरला सैतान हे नाव देऊन प्रभूने का स्वर्गातून बाहेर काढलं? कारण त्याचं मन नेहमी पापाकड जाण्यासाठी सदैव आतुर राहिलेलं प्रभू परमेश्वराला दिसलं. आणि प्रभू परमेश्वराला हीच प्रक्रिया लुसिफरची स्वर्गामध्ये मान्य झाली नाही. खूप समय, खूप वेळ लुसिफरला परमेश्वराने योग्य बनण्यासाठी दिला, परंतु त्याने स्वर्गामध्ये योग्य बनण्याऐवजी कितीतरी विपरीत परिस्थिती स्वर्गामध्ये केली. आणि त्याचे प्रगटीकरण 12वा अध्याय 7 ते 9 वचनामध्ये सबळ पुरावा देव बाप्पाने सांगितलेला आहे. वारंवार तो पुरावा आपण बायबल मधून पाहिलेला आहे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की लुसिफरने स्वर्गामध्ये परमेश्वराबरोबर युद्ध करण्याची तयारी केली, पण परमेश्वर म्हणला, मी तुझ्या बरोबर युद्ध करावं इतका मी हलक्या प्रतीचा नाहीये. मी माझ्या बरोबर युद्ध करण्याऐवजी तू मिखाएल बरोबर युद्ध कर. आणि जेव्हा मिखाएलचं नाव सांगितलं
तेव्हा लुसिफरला वाटलं मिखाएलला तर मी क्षणभरात पराजित करन, पण मिखाएलला तो पराजित करू शकला नाही. तो आणि त्याची सेना पूर्णपणे एकट्या मिखाएल पुढं नेस्त नाबूद झाली. आणि मग परमेश्वर म्हणला असेल लुसिफरला, अरे तू तर माझ्या बरोबर युद्ध करण्याची तयारी ठेवत होता, तू माझा साधा दूत मिखाएल याला हरवू शकला नाही, तू माझ्या बरोबर युद्ध करण्याची बरोबर केली. मी परमेश्वर आहे, मी निर्माता आहे. निर्मात्याला कोणी चॅलेंज करत नसतं, पण तू चॅलेंज केलं ना, आता तुला या ठिकाणी राहणं योग्य नाही, म्हणून त्याला तिथून काढलं, पृथ्वीवर टाकलं. पृथ्वीवर काय करत हे आज आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. प्रियांनो, आमचे दिवस प्रभूने या पृथ्वीवर कसे ठेवलेले आहेत जरा बघूया. आपण योगाचं पुस्तक पटपट जरा वचन काढूया. स्तोत्र संहितेच्या अलीकड योग 8वा अध्याय 9व वचन. आपण तर कालचे, आपणाला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत. पाहिलं प्रियांनो, आमचं आयुष्य ना या पृथ्वीवर जसे आमचे सावली पडते ना, असं आमचं आयुष्य प्रभूने ठेवलेलं आहे. कधी ही सावली आमच्यापासून दूर केली जाईल ना, याचा काहीच वेळ काळ समय देव बाप्पाने ठेवलेला नाही. कधी पण आम्ही या पृथ्वीला सोडून जाऊ शकतो असं प्रामुख्याने या वचनात देव बाप बोलत आहे. पण जरी तुमचं असं छायारूप आयुष्य असलं ना, तरी देव बाप्पाची अपेक्षा हीच आहे की माझ्या हाताने घडलेल्या मनुष्याने होईल तितकं स्वतःला चांगल्या प्रकारे माझ्या नावामध्ये चालण्यासाठी तयार ठेवावं. आणि त्यामध्ये विशेष करून पापापासून माझा विश्वासणारा माझा सेवक होईल तितका दूर राहील याची अपेक्षा देव बाप करतो. आज किती जण पापापासून दूर राहतात? प्रियांनो, अशी आमची आजची परिस्थिती आहे. मी जरी बोलत आहे वचनातून, देवाचा आत्मा जरी माझ्या मुखातून सांगत आहे, पण मला देखील खात्रीने बोलता येत नाही प्रभूच्या उपस्थितीमध्ये की मी इतकंस देखील माझ्याकडून आज्ञाभंगाचं पाप झालं नाही. काही ना काही झालं असेल जे मला कळलं नसेल, पण माझ्या हातून ते होऊन गेलं असेल. प्रियांनो, जे नकळत होतं ना त्याला देव बाप आठवीत नाही. पण जर जाणून बुजून आम्ही काही केलं ना, मग देव बाप टोचणी लावतो हृदयाला, अरे हे केलंच, पश्चाताप कर, क्षमा माग, मी क्षमा करायला तयार आहे. आणि ज्याच्या हृदयाला पाप केल्यानंतर अस्वस्थता, खिन्नता, एकदम असं टेन्शन आल्यासारखं किंवा भीती वाटल्यासारखं जर आलं ना, समजून घ्यायचं देव बाप्पांनी त्या पापाबद्दल पश्चाताप करण्याची प्रक्रिया देव बाप तुमच्याकडून अपेक्षित आहे. प्रियांनो, म्हणून सेवकांच्या द्वारे आज विश्वासणाऱ्यांना जे मार्गदर्शन पवित्र आत्मा करतो ना, ते अंतिम समयाचं, अंतिम देवाच्या राज्यात जाण्याचा शेवटचा प्रयत्न आहे. जो अंतिम समयात ऐकून स्वतःला तसं करील ना, त्याचं स्वर्गामध्ये जाणं खात्रीने होणार आहे. देवाला फक्त आमच्या पाप नको आहे. अख्खं बायबल पापाविषयी बोलतंय की तुम्ही पापापासून दूर राहा, पाप करण्यापासून स्वतःला जितकं होईल तितकं आवरण्याचा प्रयत्न करा. प्रियांनो, अंतिम समयामध्ये जो देवाची इच्छा पूर्ण करेल, देव बाप त्याला शाबासकी देऊन आपल्या स्वर्गामध्ये घेईल. आज तुम्ही सर्वजण बसला तिथं, कशाला बसला? काहीतरी अपेक्षा आहे ना हृदयामध्ये की आम्ही देवाची लेकरं आहोत, देव बाप्पा जिथं राहतो तिथं आम्हाला जायचंय. देव बाप देखील तुम्हाला तिथंच घेण्याची अपेक्षा करतो ज्या ठिकाणी तो आहे. पण त्या ठिकाणी येण्या अगोदर त्याचे विश्वासणारे
वचनाप्रमाणे शुद्ध आणि वचनाप्रमाणे पाप न करणारे हे प्रभूला प्रामुख्याने पाहायचं आहे. आणि या गोष्टीला पूर्ण होण्यासाठी तो आज देवबाप आपल्या सेवकांना आत्म्याच्या प्रेरणेने पाठवतोय. मला माहित होतं का आज तुमच्या इथं काय झालंय गावामध्ये? मला काहीच कल्पना नव्हती, मला कुठली माहिती नव्हती. जर मला थोडीशी जरी माहिती मिळाली असती ना, अरे आज त्या गावामध्ये असं असं झालं किंवा होत आहे, मी म्हणलं असतं आज नाही उद्या जाऊ. पण देवाची इच्छा आहे की तुम्हाला आजच आशीर्वाद द्यायची. कारण देवबाप जो निर्णय घेतो ना, देवबाप तो निर्णय पूर्ण करतो. देवबाप असा नाही प्रियांनो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला त्याने सोडून दिलं. कारण ज्याच्यासाठी जे त्यांनी ठरवलंय, दुपारी आपली पेट्रोल पंपाला भेट झाली होती ना, येऊ शकत होतो का नव्हतो दुपारी? पण दुपारी त्यावेळेला मला देवबाप्पांनी दाखवलेलं नव्हतं. मी औषधं घेण्याकरता आलो होतो. एकविरा चौकामध्ये जे आयुर्वेदिक मेडिकल आहे तिथून काही औषधं घेतले आणि म्हणलं पेट्रोल टाकून नीट घरी जावं, म्हणून मी तिकडून आलो होतो. त्यावेळेला मी म्हणू शकत होतो ना, अरे चला आता इथं आलो पेट्रोल पंपला, किती लांब आहे ब्रदरांचं घर, जाऊया प्रार्थना करून, मग संध्याकाळचं आपलं जाणं वाचन. पण देवबापांनी त्यावेळेला कळवलं नव्हतं, त्यामुळं मी आलो नाही. आणि मी नेहमी सांगतो ना, देवबाप्पांनी सांगितल्याशिवाय मी कुठंच पाहिजे. कारण आशीर्वाद देवबाप्पा जवळ आहे, माझ्याजवळ काय? मी काय देऊ शकतो? वचन पण हे देवबाप्पाच आहे. फक्त तू माझा उपयोग करतो ही त्याची महानता आहे, धन्यता आहे की त्याने मला त्या योग्यतेचं समजलेलं आहे. म्हणून पुढील वचनाकडे जाऊया. स्तोत्र संहिता 94:14 अतिशय महत्वाचा शब्द. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही. देव बाप्पाने कधीच आपल्या लोकांना सोडून देण्याची प्रक्रिया मनामध्ये देखील आणली. देव बाप कधी या विचाराला विचारातही आणत नाही की मी माझ्या लोकांचा त्याग करीन, किंवा मी माझ्या लोकांना अडचणीत पाडीन, किंवा मी माझ्या लोकांना अडचणीत पाहून त्यांची गंमत पाहीन. हे असे गलत विचार आमच्या देवबाप्पाच्या मनात कधीच येत नाही प्रियांनो. आमचा देवबाप कधी अशा गोष्टीला मान्यताही देत नाही. म्हणून एक वचन काढूया, याकोबाचं पत्र 1 अध्याय 19 वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. याकोबाचं पत्र इब्रिकाराच्या नंतर इब्रिकाराचं पत्र त्याच्यात 1 अध्याय 19 वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. ते का याकोबाचं कोणतं पुस्तक? याकोबाचं मी दाखवतो शब्द. रेफरन्स चुकलाय पण याकोबामध्येच आहे. हा 15वं वचन, सॉरी 15वं. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. प्रियांनो, आमच्या पापामुळं आमच्या जीवनामध्ये प्रभूला आता खाली जर वचन दिले तर त्याच्यात सांगण्यात आलं की देवबाप म्हणतो देवाला कधीही कोणाला पेचात, मोहात, संकटात पाडण्याची इच्छा होत नाही. तो कधीच आपल्या विश्वासणाऱ्याच्या विरोधात कोणतीही वाईट प्रक्रिया करण्याची अपेक्षा ठेवत नाही. इथं म्हटलंय पापामुळं, पाप गर्भवती होऊन
मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. यांनो, एखादा व्यक्ती जर आपल्या भावी जीवनामध्ये पाप 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 प्रत्येक घटकेला पापच करण्याच्या प्रक्रियेने प्रभूमध्ये राहतो ना, त्याच्यासाठी या ठिकाणी देव बाप्पाने हा शब्द लिहिलाय की तो मरणाला आपल्यामध्ये आणण्याची तयारी करतो. पण आपल्याकडून एवढे पाप होतात का? आपण करतो का एवढे पाप की देव बाप्पाला राग येईन आणि आपण मरणाला आपल्याकडे आमंत्रित देऊ? एवढे पाप तर आपण करत नाही प्रियांनो. आपल्या जवळ जो आत्मा देवाने दिलाय तो आत्मा कधीच आपल्याला एवढे पाप करण्यासाठी प्रवृत्त होऊ देत नाही. पाप झालं तर आमच्या हृदयाला तो टोचणी देतो, आम्हाला कशाही प्रकारे तो अस्वस्थ करतो, यासाठी की आम्ही ते पाप कबूल करून सोडून द्यावं. मनुष्याकडून पाप होणार हे देवबाप जाणतो, पण त्या पापाचा पर्याय पण देवबाप्पाने बायबलमध्ये दिलाय. आणि सरते शेवटी देवबाप्पाने अशी अपेक्षा केली की होईल तितकं तुम्ही पाप न करण्यापासून स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करा. पुढील एक वचन शेवटचं पाहूया. या वचनानंतर आम्ही थांबणार आहे. 1 योहान 2 अध्याय 9 वचन. अतिशय हे पण महत्वाचं वचन आहे. 1 योहान 2 अध्याय 9 वचन. प्रगटीकरणाच्या अलीकड 1 योहान 2 अध्याय 9 वचन. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. तो अंधारातच आहे. प्रकाशात चालणारा प्रभूचा विश्वासू दास किंवा विश्वासू कधीही आपल्या बंधूचा किंवा आपल्या भावाचा विरोध करत नाही. आणि त्याचं आचरण या वाक्याप्रमाणे वचनाप्रमाणे नसेल. देव स्पष्ट शब्दात सांगत आहे की तो अजूनही अंधारात चालत आहे. पवित्र आत्मा कधीही आम्हाला अंधारात चालण्याची प्रेरणा देत नाही प्रियांनो. पवित्र आत्मा कधी चुकीचं मार्गदर्शन आमच्यामध्ये ठेवीत नाही. पवित्र आत्मा काय मार्गदर्शन ठेवतोय सबळ पुरावा मी बायबल मधून पाहिलाय प्रियांनो. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 32 ते 36 बघा, सबळ पुरावा. अंधारात जो भाऊ चालत नाही ना त्याच्यासाठी सबळ पुरावा. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दलीचा व एक जीवाचा होता. कुणीही आपल्या मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्याचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवी. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्नबा म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेत जमीन होती, ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेवली. त्या समयात अशी सेवा होती प्रियांनो. त्या वचनाला आता फक्त आमच्या ताईंनी वाचलं वचन. वचन वाचणे आणि वचन समजणे दोन गोष्टी आहेत. वचन वाचायला रस्त्याचा वाट सरूला पण म्हटलं नाही वाचा, तर तो पण कसं का व्हायना मोडके तोडके शब्दात वाचीन, परंतु ती कळलं पाहिजे की काय याचा अर्थ काय. यांनो त्या काळामध्ये एकच प्रकारची सेवा होती, दोन प्रकारची सेवा नव्हती. आणि सर्व एक मनाचे, एक जीवाचे, एक दिल्यासाचे विश्वासणारे होते आणि त्यांचा प्रेषितांवर आपल्या जीवापेक्षा अधिक विश्वास होता.
प्रेषित जे करायचे ना त्याच्यामध्ये ते मान्यता द्यायचे. कुणी कुरकुर नव्हते करत. अरे प्रेषितांनी हे गलत केलं माझ्यासाठी, अरे याच्यासाठी चांगलं केलं, असं एकही जण त्या समयामध्ये तक्रार करत नव्हता. एक प्रकारची सेवा ज्या ठिकाणी असते ना त्या ठिकाणी कुठलाही संशय नसतो. आज आहे का एक प्रकारची सेवा आजच्या समयात? 3,000पेक्षा आज मिनिस्ट्री आहे, संस्था आहे. 3,000पर्यंतचा आकडा मला माहित आहे, पण अधिकही झालेले आहेत प्रियांनो, पण एक्झॅक्टली तो आकडा मला माहिती नाही. आज 3,000पेक्षा अधिक जर सेवा चालली, पण प्रेषितांच्या काळामध्ये एकच प्रकारची सेवा होती आणि त्यांचं जे काय होतं ना सगळं सामूहिक होतं. आज जसं जो तो आपापल्या घराचं चालवितो, मग ते चांगलं असो की वाईट असो त्याचं संरक्षण तो आपल्या घरापुरतं करतो, अशी प्रक्रिया प्रेषितांच्या काळामध्ये नव्हती. जे काय ते विकायचे, मालमत्ता असो, शेत असो किंवा अन्य काय असो, सगळा पैसा आणून प्रेषितांकडे ठेवायचे आणि ज्याला जशी गरज लागेल तसं ते प्रेषिताकडून घ्यायचे आणि आपला प्रपंच चालवायचे. आज आहे का अशी प्रक्रिया? आज जो तो कमवतोय आपल्या परिवाराला सुखी करण्यासाठी. प्रत्येक जण आपापल्या परिवारापुरताच विचार करतोय ना. हा मदत जर लागली तर तो भाग वेगळा आहे, मदत करणं भाग वेगळा आहे. पण ह्या वाचनात आमच्या बहिणींनी जसं वाचलं असं वातावरण आजच्या समयात आहे का नाही? आजच्या समयात वातावरण असं प्रियांनो, कारण 3,000पेक्षा अधिक देव बाप्पाच्या संस्था उदयास आल्या. त्यामुळं आज जो तो आपल्या परीने चाललेला आहे. प्रेषितांच्या समयामध्ये असं नव्हतं. म्हणून प्रेषितांच्या हातून एक प्रामुख्याने गोष्ट होत होती. त्याच अध्यायाचं 12वं वचन एवढं सांगितलं की आपण थांबूया. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. कितवा अध्याय वाचला बाळा? चौथा. 5वा अध्याय 12वं वचन. सॉरी मी चौथा म्हणलं ना, 5व 12. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळचिन्हे व अद्भुत ते घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शलमोनाच्या देवळीत जमत असत आणि त्यांच्यात आणि त्यांच्या सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानत असत. प्रियांनो, ही प्रक्रिया, या प्रकारचं वातावरण आजच्या समयामध्ये कुठंही दिसत नाही. सगळे लोक एकाच ठिकाणी यायचे. आज बघा, पाळक जर सेवेला निघालं ना, समजा एखाद्या ठिकाणी खूप ख्रिस्ती परिवार असले, पाळकाचे जर परिवार त्या भागामध्ये जर असले ना 3-4, प्रत्येक परिवाराला वाटतं की सेवकाने आमच्या घरात यावं, प्रार्थना करावी. पण आज बहुसंख्य विश्वासणाऱ्या परिवारांना अशी अपेक्षा होत नाही, अरे चला देवाच्या दासांना त्या परिवारात देव बाप्पाने पाठवलंय, आम्ही त्या परिवारात जाऊन देवाचं वचन ऐकू. ज्यांना त्यांना आज आपल्या घरामध्ये सेवकांनी यावं, प्रार्थना करावी आमच्या घरात, अशी अपेक्षा आजच्या विश्वासणाऱ्यांमध्ये निर्माण झाली. पण त्या ठिकाणचे जे विश्वासणारे आहेत, ते आता वाचलं आमच्या बाळांनी, सर्वजण आपले घर सोडून प्रेषित ज्या देवडीमध्ये थांबायचे तिथं वचन ऐकायला सर्व यायचे आणि सर्वजण एक चित्ताने वचन ऐकायचे बरं का. कोणाच्या मनामध्ये शंका नसायची, कोणाच्या मनामध्ये कुरकुर नसायची, कुणी कपटाने वचन ऐकण्याची प्रक्रिया करत नव्हतं. सगळे सालस मनाने, आत्म्याच्या प्रेरणेने शिष्यांच्या मुखातून येणारे शब्द ऐकायचे आणि जे शिक्षण द्यायचे विश्वासणाऱ्यांना, ते मुख्यत्वे अनपढ होते, निरक्षर होते, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. पण असं संदेश त्यांच्या मुखातून पवित्र आत्मा प्रगट करायचा
शास्त्री सदुकी परुषी लोक हैराण व्हायचे, अरे मासे धरणारे ये अनपढ लोक, पण हे आमच्यापेक्षा उच्च प्रतीचं शिक्षण कुठून येतंय. आणि जेव्हा त्यांना कारण कळलं ना की यांचं शिक्षण कुठून येतं, येशू ख्रिस्तामुळे यांच्यात हे सर्व आहे, म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावाने बोलण्यासाठी 12 प्रेषितांना अडवण्याचा प्रयत्नही केला. पण 12 प्रेषित त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी केलं नाही. ते प्रभूचं वचन गाजवीतच राहिले आणि देवाच्या राज्यात लोक आणीतच राहिले. प्रियांनो, 12 प्रेषितांनी जर पाया घातला नसताना तर आज इमारत उभी झाली नसती. आज आम्ही इमारत बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. प्रियांनो, प्रेषित आणि संदेश त्यांनी पाया भरणी अशी केली की त्या पायावर इमारत किती मजली जाओ ती कधी ढासळणार नाही, ती कधी पाडणार नाही. आणि त्या इमारतीच्या बांधकामामध्ये देव बाप्पाने तुमची आठवण केलेली आहे. प्रियांनो, तुम्ही साधारण समजू नका, काय नाही बोय पगारी पास्टर आमच्याकडे जेव्हा देवबाप त्यांना दाखवतो, आमच्याकडे येतात, आम्ही वचन ऐकतो, त्यांच्या मुखातून सुंदर वचन आम्हाला ऐकायला मिळतं. प्रियांनो, तुम्ही इमारतीचा हिस्सा बनत आहात, बांधकामाचे तुम्ही हिस्सेदार आहात आणि देव बाप्पाने तुम्हाला त्या प्रतीचं बनवण्याचं ठरवलं. म्हणून तुमच्या परिवारात देवाचे दासाचं नवे पवित्र आत्म्याचं आगमन होतं, म्हणून देवाचा दास येतोय. प्रियांनो, मी देव बाप्पाने सांगितल्याशिवाय कोणत्या ठिकाणी प्रार्थनेला जात नाही. म्हणून प्रियांनो, शेवटी आता एक वाक्य बोलतो थांबतो मी या ठिकाणी. बायबल वाचनापासून स्वतःला कधीही आवरण्याचा प्रयत्न करायचा नाही. कितीही जरुरी काम असलं ना, कमीत कमी एक वचन तर वाचण्याची तयारी ठेवा. आणि जर निवांत वेळ असला तर एक अध्याय वाचण्यापासून स्वतःला कधीही दूर ठेवू नका. फक्त आमच्या आईंना मी सूट देईन, कारण आईंना वाचता येत नाही. बाकी जे सर्वजण आहात तुम्ही प्रियांनो, एक अध्याय किंवा लय जरुरी काम असले, कधी कधी येतात स्पेस प्रसंग जीवनामध्ये, त्यावेळेस एक वचन वाचण्याने तरी देव बाप्पाला आनंदी करण्याचा निश्चय आपल्या मनामध्ये ठेवा. प्रियांनो, असं भयाचं आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये चालण्याचं जीवन जर तुम्ही जगले ना प्रियांनो, सैतानाचे किती दुष्ट आत्मे तुमच्याकडे आले ना, ते तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही. देवाचे दूत येते ना, त्या दुष्ट आत्म्यांना अडवते, म्हणते हे माझे प्रजा आहे, हे माझे प्रियजन आहे, यांच्यावर तुमचा मी काही अटॅक होऊ देणार नाही. आमचा बचाव करण्यासाठी स्वर्गदूत असले पाहिजे. प्रियांनो, आमच्या सामर्थ्याने आम्ही कधी स्वतःचा बचाव करू शकत नाही. म्हणून बायबल वाचण्यापासून आम्ही कधी अलिप्त राहू नये. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आम्ही प्रेरणा बाळगतो. शेवटची पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराजा बाप्पा, आतापर्यंत सांभाळलंच म्हणून मी तुला धन्यवाद देते. ओ येशू ख्रिस्ता, सुंदरशी वेळ आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा बाप्पा. हे वचन ऐकलं बाप्पा, ते समजण्याचं बुद्धी चातुर्य आम्हा प्रत्येकाला पुरव ईश्वराजा. त्या वचनाचा सदुपयोग आमच्या जीवनात तू करून घे ईश्वराजा. हो बाप्पा, आमच्याद्वारे तू उंचाविला जा आणि तू गौरवित जा. हो ईश्वराजा, आम्ही जीवन खाणारे ते तू आशीर्वादित कर. आम्हाला दिलंच सर्वांनी दे. या रात्रीचे समजले ईश्वराजा बाप्पा, कोणालाही उपाशी ताणलेल्या भुकेला तू ठेवू नको. ईश्वराजा, पाळक साहेबांचं येणं जसं आशीर्वादित केलं तसं त्यांचं जाणं देखील आशीर्वादित कर. ओ प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी सेवा करत असताना बाबा त्यांना लागणारं आरोग्य तू पुरव ईश्वराजा, आणि तुझ्याच नावाचं करू. प्रभू ख्रिस्ता, या रात्रीच्या समयला जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तू आदर बाजार कर. जे प्रवास करीत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर ईश्वराजा. इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, विशिष्ट आत्म्यासाठी प्रार्थना करते ईश्वराजा. ते आजारी असताना तू खाल्लेल्या चापकांचं आरोग्य तू ईश्वराजा त्यांना प्राप्त करून दे. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांचं ऑपरेशन तू
सुखरूप केलं त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, तू खरंच तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता परमेश्वर आहेस ईश्वराजा. आणि तुझ्याच नावाचं गौरव हो ईश्वराजा बाप्पा. तिथे बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते. आमच्या सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता हो ईश्वराजा. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नामात केली म्हणून देतोय. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसे तुमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परिचित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. कारवेळने हा बंद करवा.